UPSCद्वारे घेण्यात आलेल्या JMHC परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच थर्ड LLB, 5th LLC, LLM, डिप्लोमा या अभ्यासक्रम संपून बाहेर विविध क्षेत्रात कार्यरत होणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांचा फेअरवेल असा कौटुंबिक कार्यक्रम। या कार्यक्रमास उपस्थित काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे मान्यवर, चीफ गेस्ट डॉक्टर BN शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, ॲडव्होकेट विवेक खाडगे, ॲडव्होकेट सर्जेराव खोत, ॲडव्होकेट संतोष शाह, प्रेसिडेंट ॲल्युमिनाय असोसिएशन, इतर उपस्थित मान्यवर, शिक्षक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी मित्र, आपणा सर्वांचे स्वागत आहे। Good morning everyone. Great congratulations to all the 8 proud students of Shahaji Law College who have really made us proud today. Congratulations once again. In fact, today's function is a combination of felicitation to the 8 students and also for the first time that we are introducing the concept of giving a send-off to the final year students who are outgoing students. In fact, we have great number of dignitaries here to have the words of wisdom. They will surely guide you as to how to be successful in your career as a lawyer. But 2 lines from my side. Law is all about patience. It is all about practice. In fact, in the office, Vandure Patil sir was telling me that he is struggling to find good juniors and he is ready to pay them. Generally, Santosh Shah sir was telling that it is a bad practice, especially in Kolhapur, that the seniors don't pay juniors adequately, appropriately. They should have been paid, but the problem is seniors are not finding juniors worth paying, and therefore probably this practice has cropped up. I say this because you all are final year students. Maybe in a month or 2 you will be out of this college and you will surely catch a senior, or some of you will join corporate offices. But if you are serious into the practice, you must develop the patience. For the first few years, you may not be paid. For the first few years, I think you will be ill-treated. Advocate Vandure Patil was telling that for the first 5 to 6 years of his life, he struggled like anything. And now if you look into his corporate office, even I am in fact encouraging to quit the job and start practicing. That is the luxury of his office. शाहजी लॉ कॉलेज या महाविद्यालयातील जे 8 विद्यार्थी JMHC परीक्षा उत्तीर्ण झालेले त्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि जे विद्यार्थी शेवटच्या वर्षामध्ये त्यांना निरोप समारंभ अशा संयुक्त पद्धतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले द काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव ऑनरेबल डॉक्टर विश्वनाथ मगदूम सर, व्यासपीठावर उपस्थित ॲडव्होकेट विवेक घाटगे सर, फॉर्मर चेअरमन ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया कोल्हापूर, ॲडव्होकेट सर्जेराव खोत सर, विद्यमान बार काउन्सिल ऑफ इंडियाचे कोल्हापूरचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट संतोष शाह सर या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, तसंच शिवाजी विद्यापीठाचे निधी सल्लागार म्हणूनही इथे काम पाहत आहेत, ॲडव्होकेट अमित बडकर सर, ॲडव्होकेट पेडणेकर सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांनी आत्ता आपलं मनोगत व्यक्त केलं ते डॉक्टर प्रवीण पाटील सर, ॲडव्होकेट सुहास पाटील सर, व्यासपीठासमोर उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक बंधू आणि भगिनी, लॉ कॉलेजमध्ये यायचं म्हटलं की मला थोडी भीती वाटते. त्याचं कारण असं की प्रवीण पाटील सरांनी सांगितलं लॉ इज ऑल अबाउट पेशन्स, पण लॉच्या विद्यार्थ्याकडेच सगळ्यात कमी पेशन्स आहेत असं मला वारंवार वाटतं.
कारण विद्यापीठाचं प्रशासन चालवत असताना सगळ्यात जास्त कुणाला फेस करावं लागतं तर ते लॉच्या विद्यार्थ्यांना. आणि लॉच्या विद्यार्थ्यांना लॉ हा बदलण्यासाठी किंवा मोडण्यासाठीच असतो अशी एक धारणा झाली की काय, असं मला राहून वाटतं. कारण कुठला नियम आहे या नियमाची माहिती प्रवेश घेण्यापूर्वी करून घेणं आवश्यक असतं, पण तो करून घेतला जात नाही. त्यानंतर परत पुढे तो नियम आपल्याला अडचणीचा ठरतो हे लक्षात आल्यानंतर तो नियम बदला किंवा आम्हाला सवलत द्या, आणि सवलत नाही दिली तर आम्हाला अमानुषपणे वागवलं जातं, अशा प्रकारचं काहीतरी पोस्टिंग करणं, अशा प्रकारची कामं लॉच्या विद्यार्थ्यांकडून बऱ्यापैकी केली जातात. आणि याच्यामध्ये मुलं आघाडीवर असतात. आत्ता सुद्धा सत्कार करत असताना एक मुलगा आहे आणि बाकीच्या 7 मुली. याच्यामध्ये मुलींचं कौशल्य आहेच, मुलींच्या मधला शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा आहे, त्याच्याबद्दल वादच नाही, पण आपला दर्जा कमी होतोय याची आपण काळजी करायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला माय लॉर्ड म्हणून कायम त्यांच्या पुढे जाऊन बसावं लागणार आहे. बाकीचं त्याच्यावरचं जास्त विश्लेषण मी करत नाही. खरं सांगायचं झालं तर वकील आणि मी त्यांचा खूप जवळून संबंध आलेला आहे. त्यात एकच नंतर भविष्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश झाले अशा एका न्यायाधीशांच्या समोर, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या समोर शक्यतो साक्ष होत नाही, पण तशी साक्ष द्यायची वेळ माझ्यावरती आलेली आहे आणि ती संतोष सर साक्षीदार आहे. मला का पाठवावं लागलं आणि कशा पद्धतीनं साक्ष दिली हे मला करावं लागलं. दुसरी गोष्ट, नंतर झालेले सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश उदय ललित सर यांच्याबरोबर एक पिटिशनरचा प्रतिनिधी म्हणून मला इम्पॅक्ट व्हावं लागलं. हायकोर्टामध्ये झालेले 2 न्यायाधीश आहेत, हे शिवाजी विद्यापीठाचे वकील होते आणि त्यांच्याबरोबर सातत्याने संवाद साधावा लागला. आणि त्यामुळं न्यायालय, वकिलांच्या बरोबरचा संवाद या सगळ्या गोष्टी फार जवळून अनुभवलेल्या. वेगवेगळ्या प्रकारचे वकील याच्यामध्ये भेटले. त्यातले अमित कोरकर यांच्या अगोदरचे शिवाजी विद्यापीठाचे वकील जे होते आणि नंतर न्यायाधीश झाले ते राजेश केतकर सर यांच्याबद्दलचं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यांच्याकडं आम्ही जायचो आपले वकील म्हणून, आणि तिथं गेल्यानंतर असं वाटायचं ते आपले वकील आहेत तर विरुद्ध पार्टीचे वकील आहेत. इतके प्रश्न विचारायचे आणि अशा पद्धतीने प्रश्न विचारायचे की समोरचा माणूस वैतागला पाहिजे. आमच्याबरोबर जे असायचे ते सुद्धा वैतागायचे. बरोबरचे एक असिस्टंट रजिस्ट्रार होते, ते एक दिवस त्या केतकर सरांना म्हटले, तुम्ही असं का सारखं तिरक्यात विचारताय? म्हणले, तुम्ही आमचे वकील आहे का त्यांचे वकील आहे? केस आपण जिंकणार आहे का? ते चिडले तरी मला थोडी बाजू सावरून घ्यावी लागली. नंतर आमच्या गप्पा झाल्या आणि नंतर जाताना मी विचारलं, सर तुम्ही इतक्या पद्धतीने इतके प्रश्न असे विचारतो की खरंच समोरचा माणूस वैतागतो, असं का करता? तर त्यांनी सांगितलेलं उत्तर फार माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि आत्ता जे बाहेर जाणारे विद्यार्थी आहेत त्या या प्रोफेशनमध्ये काम करणार आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं वाटतं मला, म्हणून मी मुद्दाम हे उदाहरण सांगतोय. त्यांनी सांगितलं की प्रकरण नेमकं काय हे तुम्हाला माहीत असतं आणि तुम्हाला ज्या वेळेस मी विरुद्ध बाजूचे प्रश्न विचारतो त्यावेळेस तुम्ही तितक्याच पोटतिडकीनं त्याची उत्तरं देत मला जाता आणि मला कोर्टात नेमकं काय सांगायचे याची तयारी होते. कारण घटना काय आहे, प्रसंग काय आहे, त्यासाठीचे कायदे काय आहेत, ऑर्डिनन्स काय आहे, स्टॅट्यूट काय आहे याची माहिती तुम्हाला आहे. मी प्रत्येक पुस्तक जर वाचायला लागलो तर एक केस मला 1 महिनाभराचा अभ्यास करून लागावी लागेल. अशा शेकडो केसेस असतात आणि त्या केसेस स्प्लिट करायचं असेल तर तुम्ही जितकी चांगली इन्फॉर्मेशन द्याल तितका विद्यापीठाचा स्टँड चांगला ठरतो आणि तितके चांगले भक्कमपणानं बाजू मांडता येते. त्या दृष्टीनं प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. आजच्या या अद्वितीय समारंभाचे उद्देश माननीय रजिस्ट्रार शिवाजी युनिव्हर्सिटी, आपल्या काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे माननीय मखदूम साहेब, लॉ कॉलेजचे प्राचार्य ज्यांनी वेलकम इंट्रोडक्शन चीफ गेस्ट करून दिलं त्या माझ्या वर्गमैत्रीण रासम मॅडम, जिल्हा बारचे अध्यक्ष सर्जेराव खोत, व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्याकडं बघून आम्ही शिकलो ते ॲडव्होकेट संतोष शहा, माझे मित्र वैभव, माझे मित्र बारकर साहेब,
10 वाजता कार्यक्रम आयोजित असतानाही हळूच 11 वाजता कोपऱ्यातून बसलेले विल्सन नाथन, माझे मित्र, माझे मार्गदर्शक वंदुरे पाटील, शिल्पा, कॉलेजचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी व विद्यार्थ्यातून निवड झालेले न्यायाधीश बंधूंनी केले. एक 8 दिवसापूर्वी प्राचार्यांचा फोन आला की असा असा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम तुम्ही अटेंड केला पाहिजे. मी म्हटलं मी नक्की येतो म्हटलं. कार्यक्रम पत्रिका पाहिल्यानंतर शेवटचं मला खूप भावलं. 1:15 लंच. त्यामुळं 1:15 कार्यक्रम चालला तरी कोणीही जाणार नाही याची खात्री आहे. ह्या आज मी जो उभा आहे, मला रासम मॅडमने सांगितलं माझ्या इंट्रोडक्शनमध्ये की 2 वेळा जिल्हा बारचा अध्यक्ष झाले वगैरे वगैरे वगैरे. तर 2 वेळा जिल्हा बारचे अध्यक्ष झाले म्हणजे जिल्ह्यामधील अत्यंत हुशार वकील असं जर तुम्हाला कोणाला वाटत असेल तर ते झूट आहे. कारण जिल्हा बारचा अध्यक्ष व्हायला काय पापड बेलावे लागतात ते मलाही माहिती आहे, सर्जेराव होतानाही माहिती आहे. 1983-84 साली मी ह्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला जेव्हा नवीन कोर्स सुरू झाला. सर, आमच्या पालकांना वाटलं की बरं झालं नवीन कोर्स सुरू झाला, 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन, त्यानंतर 3 वर्षाचं लॉ, 6 वर्ष लागणार आणि नवीन कोर्स झाल्यामुळं आमचा मुलगा 5 वर्षात वकील होणार, 1 वर्ष वाचणार. आणि मी नवीन 5 वर्षाच्या कॉलेजला प्रवेश घेतला आणि तो कोर्स मी 8 वर्षात पूर्ण केला. पाया मजबूत झाला पाहिजे, वर्गमित्रांची संख्या वाढली पाहिजे, ह्या हेतूनं मी 5 वर्षाचा कोर्स 8 वर्षात पूर्ण केला. जेव्हा प्रिन्सिपल साहेबांनी इंट्रोडक्शनरी स्पीच दिलं, तीच अवस्था जेव्हा ॲडमिशन घेतलं त्यावेळी खारकर नावाचे प्राध्यापक होते, त्यांनी पाऊण तासाचं स्पीच दिलं. त्यामधलं काहीही कळलं नाही. कारण 5वी ते 12वी मराठी माध्यमातून शिक्षण, इंग्रजीची ओळख 6वीला आल्यावर ABCD, तोपर्यंत कमल हरण बघ, हरण गवत बघ, सूर्य पूर्वेला उगवतो पश्चिमेला मावळतो, शिक्षण पद्धतीच अशी होती आणि अद्यापही आहे. अजूनही सांगितलं जातं की सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. 9वीपर्यंत आम्ही फिक्स झालं की सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. आणि 10वीत आल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की सूर्य काय उगवत नाही, मावळत नाही, सूर्य तिथंच असतो, पृथ्वी गोल फिरत असते. मग पहिले ते 9वी शिकलेलं लक्षात ठेवायचं की 10वीचं लक्षात ठेवायचं? कन्फ्यूज माइंड. त्यानंतर या कॉलेजमध्ये प्रवेश झाला. हे जर कॉलेज नसतं तर आज आम्ही कुठंतरी ऊस कापत, भांगलन करत किंवा पेपर टाकत असतो. ह्या कॉलेजमध्ये 500 रुपयाला वकील झालेला मी विद्यार्थी, 99 रुपये फॉर्म फी. पहिल्यांदा आलो कॉलेजमध्ये, काही सिक्रेट्स आहेत कॉलेजच्या नवीन प्राध्यापकांना मी शेअर करतो. पहिले 1-2 महिने बघितलं, राजकारण बघितला आणि 3ऱ्या महिन्यात माझी सगळी वळकटी घेऊन मी आलो आणि इथं जी लायब्ररी आहे त्या ठिकाणी क्लासरूम होते, त्या क्लासरूममध्ये राहायला चालू केलं. डायरेक्ट 7 वर्षानं वकील झाल्यावरच घरी. त्यामुळं ह्या कॉलेजनं जे काय दिलं त्याची परतफेड आमच्याकडनं होईलच, पण ह्या कॉलेजमुळंच ह्या आमची जडण झाली, जिल्ह्यानं ओळख दिली, ही या कॉलेजमुळे दिली. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सेक्रेटरी विश्वनाथ मगदूम सर, या कॉलेजचे प्राचार्य, थोडक्यात आपल्या गुरुकुलाचे मुख्य प्रवीण पाटील सर, आजच्या कार्यक्रमाला जे चीफ गेस्ट आहेत ते शिवाजी विद्यापीठाचे रजिस्ट्रार शिंदे सर, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सिनियर ॲडव्होकेट आणि आपल्या शहाजी लॉ कॉलेजच्या अल्युमिनाय असोसिएशनचे
प्रेसिडेंट संतोष शाह सर, माझे सहकारी आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विद्यमान सदस्य ॲडव्होकेट विवेक गाडगे सर, माझे सहकारी बारकर सर, पेडणेकर सर, कॉलेजचे प्राध्यापक पत्ती सर, या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ॲडव्होकेट किसन नातन, शिल्पा मॅडम, त्याचबरोबरीनं आज या कार्यक्रमाचं जे औचित्य आहे ते म्हणजे शहाजी लॉ कॉलेजच्या शेवटच्या वर्षामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि या शहाजी लॉ कॉलेजमधून न्यायाधीश झालेल्या 8 न्यायाधीशांचा जो कौतुक सोहळा आहे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, खरं तर आजच्या कार्यक्रमामध्ये बोलताना हनुमान जयंतीचं औचित्य साधून उड्डाण झालं. घाडगे साहेबांनी तर बोलायला काही शिल्लक ठेवलं असेल असं मला नाही वाटत. त्याच्यामुळे आता माझ्यापुढे मोठा प्रश्न आहे की काय आणि कोणत्या विषयावरती बोलायचं. खरं तर घाडगे साहेबांनी सांगितलं की यात जास्तीत जास्त वस्तुस्थितीच आहे, पण स्ट्रेसफुल काय घ्यायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मी बोलत असताना कुठल्याही प्रकारचा उपदेश देणं त्या व्यासपीठावर टाळणार आहे. खरं तर सर्वप्रथम त्या कॉलेजचे प्राचार्य जे यंग अँड डायनॅमिक आहे त्या प्रवीण पाटील सरांना मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. कारण 92 ते 97 या कॉलेजमध्ये शिकत असताना जे कॉलेज होतं आणि आज जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. विश्वनाथ मगदूम सर आपण जे चार्ज घेऊन या कॉलेजच्या वातावरणामध्ये जो बदल आणलेला आहे तो निश्चितपणे पॉझिटिव्ह चेंज आहे. आमच्या कालावधीमध्ये मी विद्यापीठाच्या मेरिटला आलो, फर्स्ट क्लासमध्ये फायनल इयर झालो, पण सेंड ऑफ मात्र आमचा आम्हीच केला होता. आज तो सेंड ऑफ या ठिकाणी होतो त्याचा खरंच अभिमान वाटतो. आणि ज्या कॉलेजमधून मी शिक्षण घेतलं 28 वर्ष जिल्हा न्यायालयामध्ये, तालुका न्यायालयामध्ये, कार्पोरेटला बऱ्याच ठिकाणी प्रॅक्टिस करतो आणि आज पुन्हा याच कॉलेजमध्ये कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचा प्रेसिडेंट म्हणून मला आपण निमंत्रित केलं आणि बोलण्याची जो काही संधी दिलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. Honorable Chief Guest, Guest of Honor, respected Principal, teachers, non-teaching staff, and all my fellow law students. Good afternoon, everyone. I feel immensely grateful for this warm felicitation and equally thankful for the opportunity that all of you have given me to share my journey from being a law student like you to being today as a judge. First of all, let me introduce myself. Myself, Samruddhi Prashant Nagekar. I am born and brought up from Rajapur, and after doing my 11th, 12th in science, then I gave my law CET. Our batch was first batch from where law CET was started. Then भाग्य म्हणावे असं नशीब खूप चांगलं होतं म्हणून मला शहाजी लॉ कॉलेज भेटलं. And I opted for 5-year law course. आणि आपल्याला माहीतच असेल की क्रायटेरिया असा की 5 years फर्स्ट म्हणजे ऑल क्लिअर असेल. आणि लास्ट इयर आय वॉज फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. सो मी 2022 साली पास आउट झाले आणि फॉर्च्युनेटली ॲड पण तेव्हा आली अँड आय ऑप्टेड फॉर JMFC एक्झाम फॉर 2022. तर फर्स्ट ऑफ ऑल आय विल टेल अबाउट द कॉलेज. This college is not just a place of learning for me. प्रत्येक भिंतसोबत माझी एक मेमरी आहे ह्या कॉलेजच्या. हे मी सांगेन हे माझं दुसरं घर होतं. कारण का आता आपलं कॉलेज टायमिंग कसं आमचं 1 वाजेपर्यंत नसायचं. बट आय यूज टू स्टे हिअर टिल 6. आवर ग्रुप वॉज स्टे हिअर टिल 6. ते ग्रुप स्टडीज असू दे लायब्ररीमध्ये किंवा मॅनेजमेंटच्या कमिटीमध्ये पार्टिसिपेट, एव्हरी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेशन असू दे. I was here till every day we used to be there till 6 PM. इथे जे शिकलं ना तेच प्रिपरेशनमध्ये युजफुल झालं. प्रत्येक मी म्हणेन माझे फ्रेंड्स खूप कमी झाले पण प्रत्येक शिक्षकासोबत जो बॉन्ड होता ना आय एम चेरिश टिल टुडे. प्रत्येक शिक्षकाने मला काहीतरी शिकवलं. जसं महाभारतात
श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. तसे ह्या प्रिपरेशनमध्ये शेख सर ही वॉज देअर विथ मी एव्हरी टाईम. त्यांची मोटिवेशनल लाईन मला अजून आठवते की जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना कन्व्हिन्स करू शकत नसाल तर तुम्ही क्लायंट आणि जजना काहीच कन्व्हिन्स करा. हीच एव्हरी मोटिवेशन लाईन म्हणजे अजूनपर्यंत ती माझ्या कानावर पडते आणि या 3 वर्ष त्यांचे मोटिवेशन वॉज देअर फॉर मी. नंतर सुचिता मॅमचे डिसिप्लिन अँड एथिक्स, त्यांच्या एथिक्समुळेच मी या प्रिपरेशनमध्ये 15 hours डेली स्टडी करायचे एव्हरी म्हणजे पूर्ण 3 years ना. आय वॉज स्टडिंग फॉर एव्हरी डे 15 hours. 3 hours स्टडी, देन 15 minutes ब्रेक, देन 3 hours स्टडी, 15 minutes ब्रेक. हे डिसिप्लिन आहे ना मला सुचिता मॅमकडून भेटलं. देन आय वुड से प्रवीण पाटील सरांचे कॉन्स्टिट्यूशनचे लेक्चर्स हॅज हेल्प मी अ लॉट. माझे बेसिक कॉन्सेप्ट पूर्ण सरांच्या कॉन्स्टिट्यूशनच्या लेक्चरला बसून झाले. देन द ऑरा विच रासम मॅम क्रिएट्स, जेव्हा ते रूम सोडतात ना एक डिफरंट ऑरा लेफ्ट होतो. सो मला असं वाटायचं की हां जर असं पाहिजे तर रासम मॅमसाठी असा ऑरा लेफ्ट करायचा रूममधून सोडताना. सो दॅट ऑरा आय वॉज फायनिंग. देन माझे कम्युनिकेशन स्ट्रॉंग झाले ते म्हणजे अस्मिता मॅमसोबत आम्ही अँकरिंगच्या प्रॅक्टिस करायचो. दरवेळी काही प्रोग्राम्स असले तर त्यात माझा बेस जो कम्युनिकेशन स्किल्सचा होता तो अस्मिता मॅमकडून क्लिअर झाला. आणि द मोस्ट हॅपी टू गो लकी सर, पत्की सर. सो त्यांच्याकडून मी हे शिकले की कोणतीही सिच्युएशन असू दे, कितीही टफ सिच्युएशन असू दे, एव्हरी सिच्युएशन कॅन बी हँडल विथ इमेन्स लव, कामनेसने. काही पॅनिक व्हायची गरज नाही. जस्ट बी कूल अँड सॉल्व द सिच्युएशन. देन आय वुड लाईक टू से लायब्रेरियन सर, कैलास पवार सर. एक आई जशी प्रेम करते ना, ही वॉज देअर विथ मी. बुक्स लागले, इवन आम्ही त्यांचा डब्बा पण संपवायचो, एवढा बॉन्ड चांगला होता. देन राहुल मामा, श्यामच्याही तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, जेव्हा चुकायची तेव्हा ती शिक्षाही द्यायची आणि जेव्हा ॲप्रिशिएटही करायची जेव्हा चांगलं घडायचं. सो राहुल मामा वॉज लाईक श्यामची आई माझ्यासाठी. जिथे चुकले ना ही वॉज देअर सरळ करायला आणि जिथे खूप चांगलं वागायचं तेव्हा ॲप्रिशिएटही करायचं. आय वॉज चाइल्ड ऑफ दिस कॉलेज. मी म्हणेन माझी जन्मरत आई जर देवकी असेल तर हे कॉलेज माझ्यासाठी यशोदा होतं. 10 days बिफोर मी खूप रडत होते की कसं होणार. 2 दिवस म्हणजे त्यात वेस्ट गेले. ड्रेसिंग करून आलं, इंटरव्ह्यूला जायचं. इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी ब्लेझर आम्हाला कंपल्सरी होता त्यावेळी. तो कोट चुरगायला, सो मग मला चल इस्त्री करून देते आणि कोट जळला इस्त्रीने. इंटरव्ह्यूच्या रात्री 11 वाजता आणि आय हॅव टू बी देअर टुमॉरो 10 AM मला तिथे प्रेझेंट व्हायचं होतं. मम्मीला एवढंच म्हटलं की पॅनिक होऊ नकोस, तू माझं सपोर्ट सिस्टीम आहेस. डोंट बी पॅनिक. माझे वर्ड्स इम्पॉर्टंट आहे, माझा कॉन्फिडन्स इम्पॉर्टंट आहे, ना की माझं ब्लेझर किंवा माझा अपीअरन्स. व्हॉट मॅटर्स इज माय वर्ड्स अँड कॉन्फिडन्स. मी तोच कोट घालून इंटरव्ह्यूला गेले. ह्या सगळ्यात आहे ना माझी आई पण खूप, मी म्हणजे पाय धुवून पाणी प्यायला तरी कमी आहे माझ्या आईचं. तिने लहान तर हाताच्या फोडाप्रमाणे, लहान बाळाप्रमाणे माझी काळजी घेतली प्रत्येक सिच्युएशनला. एक पेन, मला असं वाटलं की माझं पेन ऑफ चॉईस पेन्सला चुकते की काय. सो भरपूर पाऊस पडत होता. मी कोकणातली आहे, म्हणजे पाऊस म्हणजे धो 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 एकदम. ती पावसात भिजत जाऊन आहे ना माझ्यासाठी पेन घेऊन आलेली की तू आजारी पडू नकोस, यू प्रॅक्टिस युअर पेपर, आय विल गो. तर ते खूप सॅक्रिफायसेस केले माझ्यासाठी. आणि इंटरव्ह्यू केले, अपिअर झाले. देन असं झालं की पॅनल खूप स्ट्रिक्ट भेटलं आणि अर्धा इंटरव्ह्यू माझा उभ्यात गेला. त्याने खूप, जेव्हा त्याला एक कॉन्फिडंट मुलगी दिसते ना की ते रडवायला बघतात लिटरली. आणि हाफ इंटरव्ह्यू त्याने मला उभं राहूनच इंटरव्ह्यू द्यायचा. सो हाफ इंटरव्ह्यू माझा पूर्ण उभा राहून घेतला. त्याने खूप क्वेश्चन्स केले, आय काउंटर्ड डेम. आणि मला असं वाटलं की मी जास्त असताना असं उर्मट बोलून आले की काय, थोडं डिसरिस्पेक्टफुल झालं की काय, कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स झाला की काय. आय केम डाऊन. मी ठरवलेलं त्या कोर्टाच्या स्पेसमध्ये, प्रिमायसेसमध्ये रडायचं नाही. काही होते खाली येऊन रड, पण समजू तिथे रडू नकोस काही झालं तरी. आय केम डाऊन. माझी मम्मा थोडी इमोशनली वीक आहे, तिला समजू शकत नाही की इंटरव्ह्यू वाईट गेला. देन आय कॉल्ड ऋतुराज की इंटरव्ह्यू खूप वाईट गेला, होत नसते. देन ऑल्सो दिस मॅन वॉज लाईक, मला माहिती आहे उद्या रिझल्ट लागणार आहे, तुझं होत असते. देन आय वेंट इन कार. मी पप्पांना भेटी म्हणून खूप रडले, पप्पा नाही होत, मी त्यांना लय मुरमट बोलून आले
झालं नाही होत असेल, तुमचं स्वप्न राहणार. देन ऑल्सो ही वॉज लाईक होते, काळजी करू नको होते. नेक्स्ट डे रिझल्टचा दिवस होता. पूर्ण दिवस माय मॉम अँड ऋतुराज वॉज प्रेइंग फॉर मी, आणि माझे पप्पा आणि मी फक्त खात होतो. आम्ही इमोशनली तर आहे, टेन्शन आलं की आम्ही नुसतं असं खात असतो. तू माझी मम्मा मला भडकली, आता रिझल्ट अक्कल आहे का तुला, तू खातेस नुसतं. म्हटलं खाऊ दे, खूप टेन्शन आलंय, खूप म्हणजे खूप. तर रिझल्ट लागला. मला असं ना दरवेळी वाटतं की वर्थ इट होतं का हे सगळं, फ्रेंड्सला, नो मोबाईल, सोशल मीडिया नाही, काही नाही, की हे सगळं वर्थ इट आहे का गिवअप करणे. पण ते वर्थ इट केव्हा वाटलं माहिती आहे का, जेव्हा रिझल्टमध्ये माझ्या आई वडिलांनी आणि ऋतुराजने माझं नाव बघितलं की तिथं असं रँक 30 आणि इंटरव्ह्यू टॉपर. सो ते हॅपीनेस आहे ना माझ्या आयुष्यभरासाठी राहिलं, अँड दॅट वॉज वर्थ इट आय थिंक. हे सगळं बाकीचे जे आता मी ओपनली बोलेन, काही असो म्हणजे वाया जाणं होतं किंवा मी असं तिचं क्षणिक आनंद आहेत ही सगळी. पण हे जेव्हा रिझल्टमध्ये नाव बघितलं ना, दॅट वॉज माय लाईफ टाईम अचीवमेंट मी म्हणेन. इट वॉज बेस्ट मेमरी. माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात मी अश्रू बघितले. एव्हरीवन वॉज व्हेरी हॅपी, आणि इट वॉज जस्ट म्हणजे मी आज इथे उभं राहू शकले ना हे सगळ्यांच्या एफर्ट्समुळे. हे शक्य नसतं तर ते नसते आज माझ्यासोबत. मी तुमच्यासारखी इथे बसायचे, आणि ॲडमिशनच्या वेळेला मी पण असे फोटो बघितलेले की हा हे जजेस झालेत, आय विल बी ऑल्सो वन डे देअर. आणि इथला प्रवास जरी 15 सेकंदाचा असला ना, इट टूक मी 7 years टू कम हिअर अँड शेअर माय जर्नी फ्रॉम ॲडमिशन ऑफ लॉ कॉलेज टिल नाव. सो इट टूक मी 7 years. पण एकच सांगेन की प्रामाणिक कष्ट असले तर काही होऊ शकतं, आणि आपल्याची साथ असलं तर यू कॅन अचीव एनिथिंग. सो लास्टली आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दिस कॉलेज. ह्या कॉलेजने फक्त मला नॉलेज नाही दिलं, बट अ सेन्स ऑफ पर्पज दिलं, अँड आय फील इमेन्सली प्रिव्हिलेज टू बी रिकग्नाइज्ड बाय दिस कॉलेज. थँक्यू एव्हरीवन. आणि लास्ट इयरच्या स्टुडंटला मी हे सांगेन, इट मे बी द इट इज नॉट द एंड ऑफ समथिंग, बट इट इज एंड ऑफ बिगिनिंग, न्यू जर्नी. आणि ऑल द बेस्ट युअर फ्युचर ॲडव्हेंचरसाठी, अँड थँक्यू सो मच. सगळ्यांना नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, शहाजी लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल, टीचिंग स्टॉफ, नॉन टीचिंग स्टॉफ, माझे कलिग्स व इतर विद्यार्थी वर्ग, प्रथमतः आमच्या या सत्काराबाबत मी मनापासून या कॉलेजचे आज आभार मानतो. आणि आता माझे कलिग समृद्धी मॅडमनी ऑलरेडी आपल्याला जर्नी सांगितलेली आहे या कॉलेजची. मी सेम कॉपी पेस्ट करतो, राईट फ्रॉम सुचिता मॅडम टू प्रिन्सिपल आपले ऑनरेबल प्रवीण पाटील सरांपर्यंत. आणि मी माझं परीक्षेची तयारी कशी केली हे थोडक्यात मी सांगतो, वेळ कमी आहे. खरं तर 12वी नंतर या कॉलेजमध्ये मी वकील होण्याकरिता ॲडमिशन घेतली होती. त्यानंतर या कॉलेजमार्फत मी बरेच नॅशनल लेवल, स्टेट लेवल वुडकोड कॉम्पिटिशनला बँगलोर, मुंबई, सातारा इथे अपॉर्च्युनिटी सरांनी मला दिली की जा तिथं आणि कॉलेजला रिप्रेझेंट कर. तिथं जाऊन जे तिथे पाहुणे यायचे ते न्यायाधीश होते, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मी ह्या पदासाठी पोहोचण्यासाठी मोटिवेट झालो. 2023 साली ज्यावेळेस या पदाचं GMFC व CJJDचे नोटिफिकेशन आउट झाले 114 पदाकरिता, तर मी कोर्ट प्रॅक्टिस करत रेग्युलर ह्या GMFCची परीक्षेचा अभ्यास चालू केला. दररोज मी कोर्टात जायचो. साक्षीदार इथं ऑनरेबल श्री विवेक गाडगे सर आहेत, सर्जेराव कोच सर आहेत. मी दररोज कोर्टात जाऊन अभ्यास केलेला आहे, कधी घरी बसून अभ्यास केलेलो नाही. तर प्रिलिम्स आणि मेन्सची तयारी कशी करायची ते आमचे कलिग नार्वेकर मॅडमने ऑलरेडी आपल्याला सांगितलं आहे. या परीक्षेमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरतो म्हणजे तो इंटरव्ह्यू. त्याचं मी आपल्याला आज मार्गदर्शन करू इच्छितो थोडक्यात. तर इंटरव्ह्यूचा हा घरी बसून बुक्समधून, टेक्स्टबुकमधून अभ्यास कधीच करायचा नसतो. कारण इंटरव्ह्यू आपली चर्चा असते एक प्रकाराची. तिथं आपल्या नावाच्या अर्थापासून आपली लिगल नॉलेज, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स आपल्याला विचारले जातात. माझं नाव राम आहे. मी अक्षरशः रामनवमीपासून राम जन्मभूमीची केसेसचा अभ्यास केलेला होता. आणि इंटरव्ह्यूमध्ये डिस्कशनमध्येच अभ्यास होतो. आमचे मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशीपासून मी आणि सायली मॅडमनी डिस्कशन करायला सुरुवात केली.
कमीत कमी महिन्या ते 1.5 महिना आम्ही फोनवर सलग 2-2 तास डिस्कस करत राहिलो. आणि ते मग कोल्हापूरचा इतिहास असू दे, शहाजी लॉ कॉलेजचं नाव शहाजी लॉ कॉलेजच का पडला, हे सगळे इंटरव्ह्यूची तयारी असते. इंटरव्ह्यूला आपला काय चेक केला जातो, तर नॉलेज चेक केली जात नाही, कारण ते प्रिलिम्स आणि मेन्समध्ये ऑलरेडी केलेली असते. तर इंटरव्ह्यूमध्ये आपला बिहेवियर कसा आहे, जजची पर्सनॅलिटी आहे की नाही, तुम्ही त्या डायसवर बसणार, मग ते गुण तुमच्यामध्ये आहे की नाही, हे सगळी चेकिंग होते. आणि तुम्ही करंट लिगल टॉपिकशी किती अपडेट आहात. आता ऑनरेबल गाडगे सरांनी सांगितले की रिमांडमध्ये पर्सनल लिबर्टीवर भर द्यायचा, तर तोही तिथे चेक केला जातो. राईट फ्रॉम DK पासूनची जी जजमेंट होती आणि आता अर्नेश कुमार, सत्येंद्र कुमार अंतिल, हे सगळे तुम्हाला गाईडलाईन्स विचारलं जातात. तिथं तुम्हाला असं विचारणार नाही की बेलची प्रोव्हिजन सांगा, बेल का द्यावं हे सांगा, त्याची कनेक्टिव्हिटी काय कॉन्स्टिट्यूशनची. आता आपल्याला काय वाटतं, कॉन्स्टिट्यूशन इज द मॅटर ऑफ हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. नाही, ट्रायल कोर्टमध्ये पण कॉन्स्टिट्यूशन उपयोगीला येते. आर्टिकल 21 पर्सनल लिबर्टी ऑनरेबल गाडगे सरांनी ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे. ते बेल अलाव करताना किंवा रिजेक्शन करताना ते आपल्या डोक्यात ठेवलं पाहिजे. आर्टिकल 21 ती पर्सनल लिबर्टी ठेवली पाहिजे आपल्या डोक्यात, की कशी बेल द्यायची की नाही द्यायची. पोलिसांनी रिमांडमध्ये आणलं तर काय काय त्यांना पाहिजे, पुढं PC द्यायची की MC द्यायची, हे सगळं आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेजमधूनच येते. तर आपल्याला जर का या परीक्षेची तयारी करायची असेल तर मी आपल्याला अशी सल्ला देईल की कोर्ट प्रॅक्टिस करा, कोर्ट प्रॅक्टिस नक्की करा. कारण तिथं तुम्हाला प्रोव्हिजन कधीच विचारणार नाही, तिथं तुम्हाला प्रोसिजरच विचारणार आहे. तिथं तुमच्यासमोर आता उद्या तुम्ही न्यायाधीश म्हणून बसणार, तुमच्यासमोर आरोपीला आणला तर तुम्ही आरोपीला काय विचारणार, असं विचारणार 167 रिमांडची प्रोसिजर सांगा, असं काही विचारणार नाही. मग आरोपींनी उद्या म्हणला की मला पोलिसांनी त्रास दिलाय, तर मग तुम्ही त्यावर ऍक्शन काय घेणार किंवा काय प्रोसिजर फॉलो करणार, हे सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. तसेच इतर लॉजची कनेक्टिव्हिटी काय आहे. कनेक्टिव्हिटी म्हणजेच कसं, आता रेज टिकेट आपण अभ्यास करतोय, सेक्शन 11 म्हणतो CPCचं, तर CRPC मध्ये रेज टिकेट आहे का, आहे, सेक्शन 300 म्हणतो. मग त्याचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये परत कसं कनेक्टिव्हिटी आहे, तर आर्टिकल 20 पार्टी. अशा प्रकारचे क्वेश्चन फ्रेम केले जातात इंटरव्ह्यूचे, अशा प्रकारचे क्वेश्चन फ्रेम केले जातात. तर मी तुम्हाला इतकंच सल्ला देईन की रेग्युलर कोर्टमध्ये जाऊन प्रॅक्टिस करा व अभ्यास करा. मी असो, सायली मॅडम असो, वैध असलेलं, आम्ही कधीच क्लास किंवा कोचिंग या परीक्षेसाठी लावलं नाही. आम्ही कोर्टातच आमचा अभ्यास करत राहिलो. गुड आफ्टरनून. मान्यवर, माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी मित्र मैत्रिणी, माझ्याकडे मी जास्त वेळ घेत नाही आहे. प्रिपरेशन नाही, माझ्या कलेने तुम्हाला सांगितलेलंच आहे JNFCला कसं प्रिपरेशन करायचं, काय करायचं. मी फक्त एकच गोष्ट सांगेन की या सगळ्यात महत्त्वाचा असतो तो तुमचा फोकस. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कसं करायचं आहे, तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे. आणि ज्युडिशियरी ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे की आधी तुम्ही चांगलं वकील असणं महत्त्वाचं आहे. कारण माझा स्वतःचा प्रॅक्टिस म्हणजे माझी स्वतःची प्रॅक्टिस 11 वर्ष आहे. मी 2013ला पासआउट झाले लॉ कॉलेजमधून आणि माझी सुरुवातच प्रॅक्टिसची मी घाडगे सरांना आणि पवार सरांना सांगेन की माझी प्रॅक्टिसची सुरुवातच सर्किट बेंचच्या आंदोलनातून झाली. कारण मी पासआउट झाले 13ला आणि जुलैला आंदोलन सुरू झालं. त्यामुळे त्या आंदोलनाचा एक भाग होते. 56 दिवस चाललं होतं ते आंदोलन. त्यानंतर मी प्रॅक्टिस सुरू केली. मी SK मानकर सरांच्याकडे होते. त्यानंतर मी जयसिंगपूरला प्रॅक्टिस केली. मला ज्युडिशियरी देण्याचा चान्स मिळाला. मी पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर आणि मी आता या वयात म्हणजे माझे कलिग सगळे 24-25चे आहेत, मी 35 वर्षांचे आहे. मला या वयात म्हणजे ज्युडिशियरी देण्याचा चान्स मिळाला कारण माझ्या फॅमिलीने सपोर्ट केला, माझ्या फॅमिली मेंबर्स आहेत आणि अभ्यास मी फोकस केला. कारण मी ठरवलं होतं मला ज्युडिशियरीत जायचं आहे, मला कसा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला लोकांना आता तुम्ही या वयातही ज्युडिशियरीत एंटर करू शकताय, पण तुमचं टार्गेट फोकस असलं पाहिजे. तेवढा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. बाकी तो कसा करायचा, प्रिपरेशन कसं करायचं हे आम्ही सांगितलेलंच आहे. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही आहे. फक्त एक एन्करेजमेंटसाठी एक लाईन बोलते मी. उडणाऱ्या पक्षाला परतीची तमा नसावी, उडणाऱ्या पक्षाला परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय ते बांधता येईल ते व्हावी, पण क्षितिजा पलीकडे जाऊन झेप घेण्याची जिद्द असावी. थँक्यू. नमस्कार. मी काय असं प्रिपरेशन कसं करायचं हे तर तुम्हाला आता सगळ्यांनी सांगितलंच आहे. मी फक्त तुम्हाला एक अशी गोष्ट सांगेन की यश तर मिळतं पण महत्त्वाचं असतं अपयश फेस करणं. मी ज्यावेळी 5th इयरला होते तुमच्यासारखंच मी स्वप्न घेतलं होतं की आता 5th इयर झालं, आता मला JNFC जायची आणि मी कॉन्फिडेंट होते त्या बाबतीत.
पण मला पहिल्यांदा अपयश आलं, दुसऱ्यांदा अपयश आलं आणि तिसऱ्यांदा पण आलं. मी आता 4थ्या अटेम्प्टमध्ये झाले. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी एकच गोष्ट शिकले की जर तुम्ही चांगलं वकील नाही झालं ना, तुम्ही चांगलं जजही होऊ शकत. कारण की वकील म्हणून काम करताना खरी वस्तुस्थिती काय आहे कोर्टामध्ये हे तुम्हाला कळतं. जसं सर मगाशी म्हणाले की लिबर्टी महत्त्वाची आहे. मी आज एक दिवस उशीर केला जजमेंट द्यायला तर खरंच जेलमध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांची काय अवस्था झालेली असते, पोलीस मशिनरी कशी काम करते, एक एक तुमच्या शब्दाला तुम्ही जो काही वेळ घेतला आहे जजमेंट द्यायला त्याला किती महत्त्व आहे लोकांच्या दृष्टीनं, हे मला वकील झाल्यावरच कळलं. आणि मी खरंच ज्यावेळी मला अपयश आलं ना तरी मला वाटायचं की ठीक आहे ते नॉर्मल अपयश आहे, पण मी त्याच्यातून शिकले नव्हते. आणि मागच्या वर्षी गेली 2 वर्ष ज्यावेळी मी खरंच वकिली मनापासून केली, प्रामाणिकपणे केली, त्याचमुळे मला असं वाटतं की मला आज यश मिळालं. आणि त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे वकिली ज्यावेळी कराल त्याच्यानंतरच तुम्हाला जज म्हणून कसं व्हायचं. म्हणजे आम्हाला व्हाय ज्युडिशियरी हा प्रश्न विचारतात, अजूनही मला वाटत नाही मला ह्याचं उत्तर मिळालं आहे, पण मला जज कसं व्हायचं ह्याचं उत्तर मला या 7 वर्षांमध्ये मिळालं. आणि तुम्ही आज वकील आहात, तुम्ही म्हणजे ही सुद्धा तुमची खूप मोठी अचीवमेंट आहे. न्यायाधीश म्हणजे खूप मोठा असतो आणि वकील म्हणजे खूप कमी आहे, तर असं नाही आहे. तुम्ही सुद्धा म्हणजे नानी पालखीवाला आहेत, कितीतरी मोठे वकील आहेत आणि त्यांनी जो दृष्टिकोन दिला आहे जजेसना त्याच्यामुळेच चांगली जजमेंट घडली. आणि ह्याच्यासाठी वकील महत्त्वाचा असतो. एक वकील काय करू शकतो हे ज्यावेळी तुम्ही खरंच एक केस घ्याल आणि पहिल्यापासून शेवटीपर्यंत तुम्ही ज्यावेळी ती केस लढवाल त्याच्यात जे समाधान आहे ना ते तुम्हाला त्यावेळी कळेल आणि तुम्ही न्यायाधीश म्हणून सुद्धा चांगले होऊ शकाल. मी एवढं बोलून माझं भाषण संपवते. धन्यवाद. डायसवरती उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे सगळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि लास्ट इयरचे स्टुडंट्स आणि माझे फेलो जजेस सगळ्यांना नमस्कार. खरं तर मी स्पीच नाही प्रिपेअर करून आले कारण मला वाटलं की टाईम टेकिंग आहे आणि आपलं कम्युनिकेशन स्किल किती चांगलं आहे आणि एवढ्या लोकांसमोर बोलण्याची आपल्याला तयारी आहे का नाही माहीत नव्हतं, त्यामुळे मी प्रिपेअर नाही केलं. खरं तर सगळ्यांनी आज उपस्थित जे जे काय सांगितलं आहे खूप हेल्पफुल आहे. म्हणजे प्रवीण पाटील सरांपासून सुरुवात करते. सरांचं लेक्चर्स म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि CRPC सर शिकवायचे, तर सरांच्या लेक्चर्समधून इतकी हेल्प झाली आहे आम्हाला. कॉन्स्टिट्यूशन हा माझा खरं तर फेवरेट विषय. मी युनिव्हर्सिटीत कॉन्स्टिट्यूशनमध्ये फर्स्ट आलेले ते फक्त सरांमुळं. सरांनी इतकी आवड निर्माण केली आम्हाला अभ्यास करायची. म्हणजे लॉच्या बाबतीत इंटरप्रिटेशन कसं करायचं, कायदा कसा अभ्यास करायचा हे खरं तर सरांपासून आम्ही शिकलो आहे. त्यानंतर सुचिता मॅडमचा जो डिसिप्लिन होता की प्रत्येक वेळी तुम्ही नोट्स काढले पाहिजेत, हँडरायटिंग चांगली असली पाहिजे, तुम्ही वेळेत कॉलेजमध्ये आलं पाहिजे, हे त्यांच्यापासून आम्ही शिकलो आहे. तसंच आपल्या रासम मॅडम असतील, शेख सर असतील, ह्या सगळ्यांच्यामुळे इतकी हेल्प झाली आहे आम्हाला की नेहमी त्यांनी आम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, कायदा कसा अभ्यास करायचा आहे हे आम्ही फक्त आणि फक्त मॅडम तुमच्यामुळे आम्ही शिकलो आहे. त्यानंतर आमचे लायब्ररी सर, जसं समृद्धी म्हटली, लायब्ररीचे सर म्हणजे मला वाटतं लास्ट आमचं क्लोजिंग असायचं प्रत्येक सेमिस्टरनंतर, तुम्हाला पण सगळ्यांना माहिती असेल. तर त्यामध्ये जरी क्लोजिंग झालं तरी पण सर आम्हाला म्हणायचं ठीक आहे तुम्ही बुक्स घेऊन जा, तुम्ही परत आणून द्या, नंतर तुम्ही अभ्यास करा खरं. आणि मी कुठल्या नोट्स जास्त रेफर करायचे नाही. रासम मॅडम पण नेहमी सांगायच्या क्लासमध्ये की दुसऱ्या कोणाच्या नोट्स तुम्ही रेफर करू नका, स्वतः वाचा. आणि मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेन की तुम्ही स्वतः इंटरप्रिट करायला शिका लॉ. मी लास्ट इयरला शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. मला वाटलं की अरे वा आता आपण नाही का एकदम मोठे वकील होणार आहे वगैरे, पण खरं सांगते तुम्हाला तुमच्या आत्ताच्या मार्क्सचा आणि तुम्ही जे काही कोर्टात करणार आहे त्याचं काहीही कोरिलेशन नाही आहे. म्हणजे तुम्ही तिथं स्क्रॅचपासून सुरुवात करता. तुम्हाला नकलेचा अर्ज कसा भरायचा आहे, ॲडजमेंट कसं करायचं आहे, एक्झम्पशनचा अर्ज कसा लिहायचा आहे, हे सगळं तुम्हाला तिथं जाऊन स्क्रॅचपासून सुरुवात करायला लागते. अजिबात तुम्हाला कोणी बसून कुठलेही सिनियर शिकवणार नाही आहेत. मी माझे सिव्हिलचे सिनियर के कापसे सर यांच्याकडे होते 2 वर्ष. त्यानंतर क्रिमिनल मी DV पाटील सरांकडे होते. त्या दोघांचं पण खूप आज धन्यवाद द्यावेसे वाटतात कारण त्या दोघांकडून म्हणजे ही खूप मोठी नावं आहेत वकिलीमधली दोघांची पण
90 इयर्सचे आहेत, पण ही स्टील कम्स टू ऑफिस ॲट 8 AM. म्हणजे ते त्यांचं कधीही स्किप झालेलं नाही आहे आणि हे त्यांचं जे डेडिकेशन आहे तेच त्यांना आज जिथं ते आहेत त्याच्यामुळं ते मला वाटतं त्याचं फार क्रेडिट आहे. त्यानंतर विवेक गाडगे सर. विवेक गाडगे सरांचं सांगायचं झालं तर सरांचे स्पीचेस एवढे मोटिवेशनल असतात की जरी तुम्हाला काहीही करावं असं वाटलं नाही आयुष्यात तर सरांनी एक स्पीच तुम्ही सरांचं ऐकलं की एवढं मोटिवेशन येते की सर नेहमी तुम्हाला इन्स्पायर करत असतात की तुम्ही चांगलं करा, मोठं करा आयुष्यात, काहीतरी मोठी स्वप्न बघा. आणि म्हणजे बार काउन्सिलचे कार्यक्रम सरां खूप आपल्या कोर्टामध्ये होत असतात. तर त्या कार्यक्रमामध्ये सरांचे स्पीचेस हे काय म्हणतो आपण एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणूया की नेहमी सरांचे स्पीचेस आमच्यासाठी मोटिवेशनल राहिलेले आहेत. बाकीचे पण सगळे संतोष सरांचं जे PDGच्या समोर मी नेहमी म्हणजे इंग्लिशमध्ये आर्ग्युमेंट करणारे खूप कमी लॉयर आहेत कोल्हापुरात आणि सर इज वन ऑफ देम. सो इफ यू एव्हर वॉन्ट टू सी हाऊ टू स्पीक कम्युनिकेट इन इंग्लिश फ्लुएंटली तर मला वाटतं नक्की संतोष सरांचे जे आर्ग्युमेंट्स आहेत इफ यू गेट अन अपॉर्च्युनिटी देन यू शुड कम टू कोर्ट अँड वॉच हिम. त्याच्यानंतर पेडणेकर सर माझे सरांची ओळख मला वाटते ट्रस्टच्या इकडे झालेली आहे. तर सर ट्रस्टला म्हणजे मी नवीन होते तिकडे प्रॅक्टिस करायला पण सर काही ना काही तोडगी आली सर कायम तुम्हाला नेहमी सपोर्ट करतात. बाडकर सर असतील सरांचं पण ट्रस्ट मला वाटतं मी काही पण गायडन्स लागला मला ट्रस्ट रजिस्ट्रेशन करायचा होता तर सरांनी मला इतकं नेहमी की नाही तू कर व्यवस्थित होतंय आणि यू कॅन आर्ग्यू वेल आणि मला खूप सपोर्ट केला. त्यासाठी सरांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि मला प्रिपरेशनबद्दल एवढंच सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना. माझा हा फर्स्ट अटेम्प्ट होता JMFCचा कारण माझं मी 2 वर्ष इंजिनिअरिंग करून आलेली आहे इकडे आणि त्यामुळे माझं 25 इयर्स कंप्लीट झालं. सो इवन दो आय हॅव क्वालिफाईड दी अदर क्रायटेरिया द एज क्रायटेरिया आय डिड नॉट क्वालिफाईड. सो मी 2-3 वर्ष प्रॅक्टिसच्या नंतर मी अपियर झालेली आहे आणि मी सध्या डिफेन्स काउन्सिल म्हणून कार्यरत आहे विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूरमध्ये. तर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही प्रॅक्टिस जर तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील ना तर तुम्हाला सक्सेस हा मिळतोच. म्हणजे डिले होईल पण डिनाय होणार नाही तुम्हाला सक्सेस आणि त्यामुळं प्रामाणिक प्रयत्न करत राहा तुम्ही. आणि जसं समृद्धी म्हटली की जर तुमच्या नशिबात असलं ना तर ते समहाऊ तुमच्यापर्यंत येतच असतं. म्हणजे माझ्या बाबतीतच सांगायचं झालं तर माझ्या इंटरव्ह्यूचाच एक किस्सा सांगेन की माझा जो इंटरव्ह्यू आहे तो ऑनरेबल जस्टिस श्याम चांडक सर यांच्याकडे गेला होता पण माझा लिगल डिफेन्स काउन्सिलचा इंटरव्ह्यू पण त्यांनीच घेतला होता इथे ते जेव्हा PDG होते त्यावेळेला. तर त्यामुळं ते एक असतं ना की नथिंग हॅपन्स विथ अ कोइन्सिडन्स. त्याच्या पाठीमागे काहीतरी पर्पज असतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती जी तुम्हाला भेटत असते ती काही ना काहीतरी कारणाने भेटत असते आणि त्याचा काहीतरी तुमच्या लाईफमध्ये रोल असतो म्हणून भेटत असते. तर सन्माननीय विचारपीठावर उपस्थित बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य आदरणीय विवेक गाडगे साहेब, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय खोत साहेब, आदरणीय प्रिन्सिपल सर प्रवीण पाटील सर, काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सर्व आदरणीय विश्वनाथ मगदूम सर, सर्व उपस्थित मान्यवर. मी वेळाभावी कोणाची त्या ठिकाणी नावं घेत नाही. उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित प्रतिष्ठित वकील आणि भावंडांनी बहिणींनी. खरं बोललं की बरं वाटत नाही आणि बरं बोललं की खरं वाटत नाही. खरं बोलायला गेलं की मागं कुरबुर चालू होते त्यामुळे मी वेळाभावी बरं बोलायला या ठिकाणी सुरुवात करतो. खरं म्हणजे आर्मीमध्ये मला लेफ्टनंट कर्नल व्हायचं होतं आणि त्या दृष्टीनं प्रयत्नसुद्धा केले होते. इंटरव्ह्यूपर्यंत 3 वेळा गेलो होतो पंजाबला, मध्य प्रदेशला आणि उत्तर प्रदेशला. पण इंटरव्ह्यूमध्ये काही सायकोलॉजीमध्ये गोल्ड मेडल असताना सुद्धा सायकोलॉजीमध्ये त्यावेळेला इंटरव्ह्यूमध्ये फेल झालो आणि आयुष्याला कलाकी मिळाली. लॉमध्ये आलो आणि कलाकी चांगली मिळाली. मला आजही आठवते माझं ॲडमिशन आदरणीय रासे मॅडमनी केलेलं आहे आणि तेव्हापासून एक प्राध्यापकाबरोबर पालकत्वाची जी काही भूमिका आहे ती आदरणीय रासे मॅडमनी कायम पार पाडलेली आणि याची एक आठवण म्हणून मला सांगायचं वाटतं की इंटर्नशिप विजिट हा माझा सगळ्यात आवडता सब्जेक्ट इतर सगळ्या सब्जेक्टपेक्षा. कारण त्यावेळेला बाहेर जायला मिळायचं. चार भिंतीत असं जर कोणतरल्यासारखं व्हायचं त्यामुळे बाहेर जायला मिळायचं. आणि मॅडमांकडे त्यावेळेला गेलो. मॅडम म्हणले प्रवीण पाटील सर त्यावेळेला रजेवरती होते त्यामध्ये इन्चार्ज मॅडमांकडे होता. म्हटलं मॅडम व्हिजिटला जाणार आहे. मॅडम म्हणले कुठे जाणार आहे? म्हटलं पन्हाळ्याला जाणार आहे. पन्हाळ्याला जाणार आहे म्हटलं मॅडम असं बघायला लागलं. म्हटलं कोण आहे? म्हटलं पोरं पण आहेत आणि मुली पण आहेत. मुली पण आहेत म्हटलं परत आणि एकदा असं बघितलं. मग ते जसं AK-47 मधलं गोळ्या यायला लागले तसं मॅडमांचे प्रश्न यायला लागले.
म्हणजे तिथं जाऊन काय करणार म्हटलं व्हिजिट करणार आहे. मग कुठे करणार म्हटलं ऑफिसला करणार आहे. कुठल्या ऑफिसला असं ते सगळं चालू झालं आणि ती व्हिजिट करून आलो. मॅडमांनी त्यावेळेला दिग्विजय सोराटीचा नंबर पण त्यावेळेला दिला आणि मॅडमने स्वतः सांगितलं आमच्यासमोर की दिग्विजय ही पोरं आहेत, जरा व्यवस्थित त्यांना हँडल कर, सगळं व्यवस्थित त्यांना दाखव आणि तिथं पन्हाळा कोर्टात जज बी असेल तर ते जजला वगैरे त्यांना भेटव. जजला वगैरे भेटव हा मॅडमांचा शब्द आहे, माझा नाही. त्यामुळं कॉलेजमध्ये जो काही मॅडमांचा जो रोल आहे हा कायम डॉमिनेटिंग राहिलेला आहे. एखादं काम जर मॅडमांकडे घेऊन गेलं तर ते मॅडमांनी जर होय म्हणलं तर 100% होणार आणि जर मॅडमांनी जर ते नाही म्हणलं तर ते शेवटच्या अथॉरिटीकडेच जावा. ते काम म्हणजे नाही होणार म्हणजे नाही होणार. त्यामुळं आम्हाला ते भाऊबाई म्हणलं राजमाता शिवगामी देवीची आठवण होते की मेरा वचन आहे मेरा शासन. सन्माननीय विचारमंच आणि या क्षेत्रातील दिग्गज आणि आपण जर विद्यार्थी आणि भावी न्यायाधीश शहाजी लॉ कॉलेजसाठी हा अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आज आपले विद्यार्थी त्या न्यायाधीशपदी नियुक्त झालेले आहेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन जे आता पास आऊट होत आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा प्रेरणास्रोत आहे. त्या पुढील आयुष्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारे मार्गदर्शन वाटचाल करावी यासाठी विविध प्रकारे मार्गदर्शन करण्यात आलं. शिंदे सरांनी आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं हनुमानाचा आदर्श घेऊन कसं पेशन्स आयुष्यात महत्त्वाचं आहे याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर काही वेळेला मी या क्षेत्रात नाही परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की आयुष्यात तुम्ही ध्येय निश्चित करा, त्या दृष्टीनं वाटचाल करत राहा. पैशासाठी कुठेही तडजोड करू नका. आयुष्यात जर तुम्ही सन्मानाने इथिकल जर चालत राहाल, तुम्ही त्यामध्ये पारंगत झाल तर तुम्हाला पैशाची कधीही कमतरता भासणार नाही. आणि तिथं जे नियुक्त न्यायाधीश आहेत त्यांच्यासाठी परवाच आमच्या इथं जे कार्यक्रम झाला त्यावेळेसुद्धा सांगण्यात आले की तुम्ही सत्यमेव जयते हा जो बोर्ड तुमच्या पाठीमागं आहे त्याची नेहमी जाण ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीनं सत्याचा कसा विजय होईल, जे न्याय मागण्यासाठी आहे त्यांना कसा दिलासा मिळेल याकडं तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर, मी इथे आभार प्रदर्शनासाठी उभा आहे. त्यापूर्वी अर्धा मिनिट मला बोलू इच्छितो. माझ्यासमोर 2 ग्रुप आहेत, एक आहे बार आणि एक आहे बेंच. जे आज आमचे गुणी विद्यार्थी न्यायदानाच्या पवित्र क्षेत्रामध्ये आगमन करणार आहेत, पदार्पण करणार आहेत, त्यांच्यासाठी एक गोल सांगू इच्छितो. केस ऐकताना तुम्ही मनुष्य म्हणून ह्युमन बिईंग म्हणून केस ऐका. ह्युमन बिईंग म्हणून त्याचा विचार करून साराचा विचार करून निर्णय द्यावा ही तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. तसेच जे विद्यार्थी आउटगोईंग स्टुडंट्स आहेत, फायनल इयर कंप्लीट झाले ते आता परीक्षा दिल्यानंतर बाहेर जाणार आहेत, त्या वकिली व्यवसायात ते पदार्पण करणार आहेत, त्यांच्यासाठी पण एकच वाक्य सांगू इच्छितो. वकिली व्यवसायात नीतिमत्ता सोडू नका. नीतिमत्ता धरून तुम्ही वकिली व्यवसाय करा. तसेच आजच्या या समारंभासाठी उपस्थित ऑनरेबल प्रोफेसर डॉक्टर VN शिंदे सर, रजिस्ट्रार शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर यांनी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले याबद्दल काउन्सिल ऑफ एज्युकेशन शहाजी लॉ कॉलेजतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच ऑनरेबल ॲडव्होकेट विवेक गाडगे सर, फॉर्मर चेअरमन मेंबर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, तसेच ॲडव्होकेट सर्जराव खोत, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बार असोसिएशन, ऑनरेबल डॉक्टर विश्वनाथ मगदूम, सेक्रेटरी काउन्सिल ऑफ एज्युकेशन, ऑनरेबल ॲडव्होकेट अमित वाडकर, डायरेक्टर काउन्सिल ऑफ एज्युकेशन, ऑनरेबल ॲडव्होकेट वैभव पेडणेकर सर, डायरेक्टर काउन्सिल ऑफ एज्युकेशन, ॲडव्होकेट डॉक्टर संतोष शहा सर, प्रेसिडेंट शहाजी लॉ कॉलेज माजी विद्यार्थी असोसिएशन, ॲडव्होकेट वंदरे पाटील, सेक्रेटरी माजी विद्यार्थी असोसिएशन, ॲडव्होकेट शिल्पा सुतार मॅडम, ॲडव्होकेट विल्सन नाथन सर, मेंबर शहाजी लॉ कॉलेज माजी विद्यार्थी असोसिएशन. तसेच आताही आमचे गुणवंत न्यायाधीश ज्यांनी आपल्या वेळात वेळ काढून महाविद्यालयातर्फे सत्कार स्वीकारला त्यांचेही मी आभार व्यक्त करतो.
तसेच संयोगिता धांगे यांनी चांगली रांगोळी काढली त्याबद्दल तिथे आभार व्यक्त करतो. तसेच विद्यार्थी स्टुडंट बार असोसिएशनचे अध्यक्ष वैभव पाटील यांचे पण मी आभार व्यक्त करतो. आणि तसेच इतर सर्व ज्ञान अज्ञात व्यक्ती त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. माझे सहकारी तसेच नॉन टीचिंग स्टाफ आणि इतर सर्व विद्यार्थी यांचेही मी आभार व्यक्त करतो.